नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत जी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। केंद्र सरकार मार्फत ज्या जागा भरल्या जातात पोस्ट विभागामध्ये, भारतीय पोस्ट विभागामध्ये मेगा भरती डिक्लेअर झालेली आहे। एकूण ज्या जागा आहेत 21,413, विशेष करून महाराष्ट्राकरिता स्पेशल जागा आहेत। यामध्ये तुम्हाला फक्त पात्रता 10वी दिलेली आहे, नेमकी परीक्षा होणार आहे किंवा नाही आणि निवड कशी होणार आहे, तुमचं वयोमर्यादा काय राहणार आहे त्या संदर्भात, आणि कोणी फॉर्म भरायचा आहे, किती पर्सेंटेज असणाऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे याविषयी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहोत। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। आपला जास्त वेळ न घेता अकॅडमी मध्ये जी केंद्र सरकार मार्फत रेल्वे भरती ग्रुप सी आणि ग्रुप डी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। प्रथमतः मराठीमध्ये ही परीक्षा होणार आहे। महाराष्ट्रातील तमाम तरुणांना संधी असणार आहे। यामध्ये सर्व विषयासहित ही बॅच आपल्याला अवेलेबल असणार आहे। बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे, यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत। ही बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला अकॅडमीचा जो नंबर आहे 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्या महाराष्ट्रामधील बरेच तरुण सरळ सेवेची तयारी करतायत, परंतु केंद्र सरकार मार्फत ज्या जागा निघतायत त्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असते आणि माहितीच नसते नेमकी कोणती जाहिरात आहे, त्याचा सिलेबस काय आहे, परीक्षा कधी होते, त्यामुळे आपण त्या परीक्षेपासून वंचित राहतो। त्यामुळे अकॅडमी मध्ये ही बॅच आपण सुरू केलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांनी या बॅचचा लाभ घ्यायचा आहे आणि सिलेक्शन हमखास तुमचं 100% होणार, म्हणजे होणारच ही गॅरंटी। तशी तयारी पण अकॅडमी मध्ये करून घेतली जाणार आहे। ओके, जास्त वेळ न घेता जे महत्त्वाची अपडेट आलेली आहे, जाहिरात आलेली आहे रेल्वे भरती, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, भारतीय पोस्ट विभागामध्ये ही जाहिरात आहे। बघा काय सांगितलेले त्यांनी, ग्रामीण डाक सेवा ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2025 नुकतंच जाहीर झालेली आहे। यामध्ये जे शेड्यूल दिलेलं आहे तुम्हाला, ऍप्लिकेशन कधीपासून स्टार्ट होणार आहे, रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन 10 फेब्रुवारी ते 3 मार्च 2025 दरम्यान, म्हणजे तुमच्याकडे 20 ते 25 दिवसाचा कालावधी असणार आहे फॉर्म भरण्याकरिता। त्यानंतर एडिट अँड करेक्शन विंडो, तुम्हाला जर अजून फॉर्म मध्ये जर काही करेक्शन करायचे असतील तर 6 मार्च ते 8 मार्च 2025 म्हणजे किती 2 दिवसाचा कालावधी असणार आहे, फॉर्म भरल्यानंतरचा हा कालावधी आहे। त्यानंतर सर्व्हिस कंडिशन अँड ब्रीफ जॉब प्रोफाइल अँड रेसिडेंट अँड अकोमोडेशन, यामध्ये द अप्लिकंट्स मस्ट क्लिअरली अंडरस्टँड दॅट जीडीएस आर नॉट रेग्युलर एम्प्लॉईज ऑफ द डिपार्टमेंट or central government and their emoluments, allowances and other entitlements are not per with the central government employees. Their service condition are governed by Department of Post. Gramin Dak Seva GDS conduct and engagement rules to 2020 refer as a GDS rule are revised from time to time. ओके, ते आपल्याला महत्वाचं आहे। पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला बघायला मिळणारच आहे, परंतु जे महत्वाचं आहे जागा संदर्भात यावरती जी पात्रता दिलेली आहे तुम्हाला, 10वी पास ज्या विद्यार्थी आहेत त्यांना हे फॉर्म भरता येणार आहे। या जाहिरातीमध्ये परीक्षा होणार नाही, या पदाकरिता डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना 85 प्लस, किती 85 प्लस टक्केवारी मार्क आहेत त्यांनी फॉर्म भरायचे आहे। तुमचं परीक्षा न होता तुमची डायरेक्ट अंतिम निवड यादी किंवा गुणवत्ता यादी डिक्लेअर केली जाणार आहे। ओके, या पात्रता फक्त 10वी पास आहे किंवा तुम्ही 12वी पास असाल, ग्रॅज्युएशन पास असाल, परंतु जी वयोमर्यादा दिलेली आहे त्याचे जर तुम्ही बसत असाल, ऍप्लिकेबल जर असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। परंतु तुमचे जे मार्क आहेत 85-90% वर असायला पाहिजे, कारण अगोदरचा जो आपण अनालिसिस केलेला आहे, मागच्या वर्षी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये पण 85% वरचा जे मुलं किंवा मुली आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। जॉब प्रोफाइल ऑफ असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर इन्क्लूड सेल ऑफ स्टॅम्प, स्टेशनरी, कन्व्हेयन्स अँड डिलिव्हरी ऑफ मेल फॉर्म ॲट डोर स्टेप, exchange the mail with account
ऑफिस एक्स्ट्रा डिपॉझिट पेमेंट्स अँड अदर ट्रान्झॅक्शन ऑफ IPPB to assist BPM in posted operation in a manner as prescribed by the department from time to time. त्यानंतर तुमचं महत्वाचं जे दिलेलं आहे या ठिकाणी जागे संदर्भात आपण माहिती घेऊया. मुले अलाउन्सेस वगैरे बघा. कॅटेगरी BPM 12,000 टू 29,380 पर्यंत तुमचं जे सॅलरी असणार आहे स्टार्टिंग. त्यानंतर एलिजिबिलिटी दिलेली आहे. एज लिमिट वयोमर्यादा किती असणार आहे याकरिता मिनिमम एज 18 म्हणजे 18 वर्ष वय लागणार आहे आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम 40 म्हणजे 18 ते 40 वयोगटातील तरुण किंवा तरुणी याचा फॉर्म भरता येणार आहे. सब्जेक्ट टू रिलॅक्सेशन ऍज पर सब पॅरा. आता रिलॅक्सेशन कोणाला दिलेलं आहे? शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स मधील जे विद्यार्थी आहेत त्यांना 5 इयर्स रिलॅक्सेशन म्हणजे अगोदर किती 40 म्हणजे 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर ओबीसी करिता 3 वर्षाचं रिलॅक्सेशन असणार आहे. इकॉनॉमिकल विकर सेक्शन नो रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर पर्सनल डिसेबिलिटीज असेल तर 10 इयर्स. त्यानंतर पर्सन ऑफ डिसेबिलिटीज PWD प्लस ओबीसी जर असेल तर 13 इयर्स रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्यानंतर डिसेबिलिटीज PWD SC किंवा ST मधील कॅन्डिडेट असेल तर 15 इयर्स 15 वर्षाचा वाढवून दिलेलं आहे वयोमर्यादा. त्यानंतर रिलॅक्सेशन बघितलेलं आहे. पात्रता आपण 10वी पास सांगितलेली आहे. याच्यामध्ये परत एकदा एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ GDS is secondary school examination pass certificate of 10 standard with passing mark in mathematics and English conducted by any recognized board of school education by the government of India or state government or union territories in India. तुम्हाला महत्वाचं 10वी पास विद्यार्थ्यांना परत पात्रता सांगितलेली आहे. वयोमर्यादा आणि फॉर्मचा जो दिनांक आहे कधीपासून सुरू होणार आहे तर तुम्हाला 3 मार्च पर्यंत कालावधी आहे. तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. याची कोणतीही परीक्षा होणार नाही, लेखी किंवा तोंडी पण होणार नाही. डायरेक्ट तुमचं अंतिम निवड यादी गुणोत्तर यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर तमाम विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे. ज्याची एलिजिबिलिटी आहे, ज्यांना चांगले मार्क आहेत. त्यासोबतच जी 1 महिन्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे रेल्वे भरती ग्रुप डी ची, याकरिता पण अकॅडमी मध्ये 6 महिन्याची व्हॅलिडिटी दिलेली आहे. तुम्हाला फक्त 1500 रुपयामध्ये ही बॅच परचेस करता येणार आहे. याकरिता अकॅडमीचा जो नंबर दिलेला आहे 8010457760 या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. संपूर्ण तुम्हाला जे वैशिष्ट्य दिले आहेत त्यानुसारच बॅच आपली असणार आहे. प्रत्येक रेग्युलर लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजेच काय तर तुम्ही लाईव्ह स्वरूपामध्ये जर इमर्जन्सी किंवा पार्ट टाइम जर जॉब करत असाल तुम्हाला रात्रीला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पण लेक्चर पाहता येणार आहे. प्रत्येक टॉपिक वरचे MCQ त्याचं टेस्ट सिरीज प्लस अनालिसिस पण होणार आहे. ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे. तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. व्हिडिओला शेअर पण करायचं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातील जे तरुण आहेत ज्यांचे 10वी 12वी पास झालेले आहेत त्यांना एक चांगली सुवर्ण संधी केंद्र सरकार मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ओके, थँक्यू सर्वांचे.